युनिक अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण यावर्षी 2026 या वर्षातील काही महत्त्वाचे जून महिन्यातील लेटेस्ट काही दिनविशेष या ठिकाणी जाणून घेणार आहोत. यामध्ये जर पाहायला गेलं, साधारणपणे जून महिन्यातील आपल्याला म्हणजे बरेचसे दिनविशेष असतात आणि त्यामध्ये आपण त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो. परंतु परीक्षाभिमुख मी फक्त इथे IMP वाले दिनविशेष म्हणतोय, त्याबद्दलचा आढावा घेऊ, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला दिनविशेष बद्दल एखादा दिवस कधी साजरा केला जातो, त्याचबरोबर त्या दिवसाची थीम काय आहे, या दोन बाबीसह आपण या जून महिन्यातील सर्व दिनविशेष या ठिकाणी जाणून घेणार आहोत. सर्व मीन्स IMP वाले. जून 2026 का तर या वर्षीची थीम जी आहे, दरवर्षी थीम बदलत असते, त्यामुळे या वर्षाची लेटेस्ट त्या दिनाची थीम काय निश्चित करण्यात आली या संदर्भात थोडक्यात माहिती आणि त्या दिवसाचा उद्देश काय साजरा करण्यामागचा या संदर्भात आपण सविस्तर असा आढावा या ठिकाणी घेणार आहोत. तर जाणून घेऊया. स्टार्ट करू जून महिन्यातील परीक्षाभिमुख महत्वाचे दिनविशेष. साधारणपणे 10 ते 12 हे दिनविशेष आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. तर जून 2026 सुरुवात करू. सर्वप्रथम पहिला महत्वाचा दिनविशेष जो परीक्षेकरिता इम्पॉर्टंट असेल तो म्हणजेच मित्रांनो 3 जून. 3 जून हा जागतिक सायकल दिन म्हणून तो सर्वत्र साजरा केला जातो. तर प्रत्येक दिवसाचा उद्देश कशासाठी हा दिवस साजरा केला जातो, कोणत्या कारणासाठी आणि त्याचबरोबर त्या दिवसाची या वर्षाची 2026 या वर्षाची थीम काय निश्चित करण्यात आली या संदर्भात आपल्याला आढावा या ठिकाणी दिनविशेषच्या माध्यमातून घ्यायचा आहे. तर जाणून घेऊया या जून महिन्यातील महत्वाचा असलेला 3 जून दिनविशेष बद्दल माहिती, याची थीम आणि उद्देश काय, कशासाठी हा साजरा केला जातो. उद्देश पहा, सायकल चालवण्याचे आरोग्याला होणारे फायदे आणि पर्यावरणाचे रक्षण याविषयी जनजागृती करणे हा महत्वाचा त्याचा उद्देश आहे. त्याची सुरुवात 2018 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या वतीने करण्यात आली होती आणि निश्चित केलं गेलं त्या दिवसापासून म्हणजे 2018 या वर्षापासून 3 जून हा दिवस जो आहे तर तो जागतिक सायकल दिन म्हणून तो सर्वत्र साजरा केला जाईल. महत्वाचा दिनविशेष तो लक्षात ठेवायचा आहे. थीम काय आहे पहा, या वर्षाची निश्चित केली गेली 2026 करिता या दिवसाची सायकलिंग फॉर अ ग्रीनर फ्युचर, म्हणजे सायकलिंग फॉर ग्रीनर फ्युचर, हरित भविष्यासाठी सायकलिंग ही या संकल्पना म्हणजे किंवा थीम म्हणू आपण, शाश्वत वाहतुकीला चालना देणे, कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि निरोगी समुदाय निर्माण करण्यावरती लक्ष केंद्रित करते. ही त्याचं थीम काय आहे नेमकी त्याचं एक विश्लेषण म्हणून आपण थोडक्यात इथे नोट केलेलं आहे. तर मित्रांनो, दिनविशेष मधील जून महिन्यातील महत्वाचा परीक्षाभिमुख पहिला 3 जून हा दिवस आपण जाणून घेतला. तो जागतिक सायकल दिन म्हणून साजरा केला जातो. यानंतर नेक्स्ट वन अत्यंत महत्वाचा, जो तुम्ही आपल्या जर पेपरमध्ये पाहिलं, मागच्या काही प्रश्नपत्रिका जर अभ्यासलात त्यामध्ये आवर्जून विचारला गेलेला दिनविशेष म्हणजेच तो जून महिन्यातील अत्यंत इम्पॉर्टंट महत्वाचा तो म्हणजेच मित्रांनो पर्यावरण दिन. 5 जून रोजी जागतिक स्तरावरती जागतिक पर्यावरण दिन किंवा आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिन म्हणून तो साजरा केला जातो. याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ. याप्रमाणेच उद्देश नेमकं काय, या वर्षाची 2026 करिता या जागतिक पर्यावरण दिनाची थीम काय निश्चित करण्यात आलेली आहे हे थोडक्यात जाणून घेऊया. पहा, जागतिक पर्यावरण दिन हा जो आहे तर 5 जून लक्षात ठेवायचा महत्वपूर्ण भाग असेल हा परीक्षेकरिता. 5 जून रोजी जगभर साजरा केला जातो. त्याचा उद्देश काय नेमका, पर्यावरणाचे रक्षण करण्याबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी कृती करण्यास प्रवृत्त करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. यासाठी हा दिवस त्या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवसाची आता थीम आपण जाणून घेऊ. थीम आहे पहा, जागतिक पर्यावरण दिन 2026 करिता थीम जी निश्चित करण्यात आली होती ती म्हणजेच निसर्गाने प्रेरित हवामानासाठी आमच्या भविष्यासाठी, इन्स्पायर्ड बाय नेचर फॉर क्लायमेट फॉर आवर फ्युचर या प्रकारची ही थीम निश्चित करण्यात आलेली आहे. ही थीम हवामान बदलावर तातडीने मात करण्यासाठी आणि निसर्गाचे रक्षण करण्यासाठी सामूहिक कृती करण्यावरती भर देते. त्या स्वरूपाची ही थीम आणि त्याचबरोबर उद्देश हे आपण जाणून घेतलं. 5 जून जागतिक पर्यावरण दिन या स्वरूपात शॉर्टमध्ये आपण सर्व दिनविशेष जाणून घेऊ जून महिन्यातील. आणि द युनिक अकॅडमीच्या चॅनलवरती मित्रांनो याप्रमाणेच प्रत्येक दिनविशेष बद्दल आपण मंथ एंडिंगच्या म्हणजे वेळेस आपण प्रत्येक दिनविशेष त्या महिन्यातील महत्वपूर्ण हे नोट करणार आहोत, ज्याचा फायदा दिनविशेषवरती एक प्रश्न जरी परीक्षेत आपल्या विचारला गेलास या माहितीच्या माध्यमातून एकत्रितरित्या ते तुमच्याकडे असणार आहे. त्याकरिता कुठल्याही तुम्हाला संदर्भ साहित्याची गरज भासणार नाही आणि त्याचा फायदा निश्चितपणे परीक्षेसाठी होणारच आहे. ओके, तर जाणून घेऊ नेक्स्ट दिनविशेष तो म्हणजेच 7 जून. या दिवशी जागतिक अन्न सुरक्षा दिन म्हणून तो साजरा केला जातो. दिनविशेष मधील जून महिन्यातील दिनविशेष मधील हा जून महिन्यातला तिसरा महत्वाचा दिवस. दरवर्षी 7 जून रोजी जागतिक अन्न सुरक्षा दिन हा साजरा केला जातो. या दिवसाचे उद्देश काय थोडक्यात जाणून घेऊ. सुरक्षित तसेच पौष्टिक अन्न आणि आरोग्याविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाचा काय मुख्य उद्देश आहे.
जागतिक आरोग्य संघटना WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि अन्न व कृषी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हा दिवस साजरा केला जातो. कोणाच्या वतीने? फक्त याबद्दलची माहिती या दिनविशेषमध्ये महत्वाची असल्या कारणाने इथे ते मेन्शन केलेले आहे. यानंतर याची संकल्पना किंवा थीम, दोन्ही एकच, थीम किंवा संकल्पना. तर पहा, जागतिक अन्न सुरक्षा दिन 2026 ची मध्यवर्ती संकल्पना निश्चित करण्यात आली. ओझ्यापासून उपयापर्यंत सर्वत्र सुरक्षित अन्न या स्वरूपाची थीम निश्चित केली गेली होती या दिवसाची. नेक्स्ट वन, पुढं जागतिक महासागर दिन 8 जून हा दिवस मोठ्या उत्साहात तो साजरा केला जातो. जाणून घेऊ या संदर्भात माहिती. जागतिक महासागर दिन दरवर्षी 8 जून रोजी तो साजरा केला जातो. महासागरांचे मानवी जीवनातील महत्व आणि त्यांचे संवर्धन याविषयी जनजागृती करणे या दिवसाचा काय आहे? मुख्य उद्देश आहे. पृथ्वीवरील जर पाहायला गेलं, एकूण ऑक्सिजनच्या सुमारे 50% निर्मिती ही महासागरांद्वारे होते. हे एक आकडेवारीच्या स्वरूपात इथे नमूद केलेलं आहे. आणि थीम यावर्षी या महासागर दिनाची द ओशन लाईफ अँड लाईव्हलीहुड अशी स्वरूपाची थीम या ठिकाणी निश्चित करण्यात आलेली होती 2026 करिता. ज्या थीम आहेत पहा, दरवर्षी सातत्याने ती थीम प्रत्येक वेळेस बदलली जाते आणि ती वेगळ्या स्वरूपाची आपल्याला पाहावयास मिळते. त्यामुळे 2026च्या ज्या थीम बदलून या ठिकाणी आहेत ते आपण इथे मेन्शन केलेलं आहे. पुढं मग 12 जून महत्वाचा दिनविशेष, जून महिन्यातील बालकामगार विरोधी दिन किंवा बालमजूर विरोधी दिन म्हणून तो सर्वत्र साजरा केला जातो. जे मुलं त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत कमी वयामध्ये कामावरती आहेत, परंतु त्या ठिकाणी आपल्याला बालमजुरी बंदी असताना अनेक ठिकाणी त्यांना कामावरती तिथे लावलं जातं. त्यामुळे त्यासाठी त्यांच्या संवर्धनार्थ म्हणून आपण त्याकरिता हा दिवस सर्वत्र साजरा केला जातो, बालकामगार विरोधी दिन. जून महिन्यातील एक महत्वाचा आणखी एक दिनविशेष, याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊ. नेमका उद्देश आणि त्याची या वर्षाची थीम काय आहे. दरवर्षी 12 जून रोजी बालकामगार विरोधी दिन, विश्व बाल श्रम दिवस, निषेध दिवस म्हणून तो पाळला जातो. उद्देश काय या दिवसाचा पहा. 2026 या वर्षी हा दिवस, या वर्षाची थीम पुढे पाहूच उद्देश जाणून घेऊ. बालमजुरीच्या समस्येबद्दल जगभरात जागृती निर्माण करणे आणि मुलांना शिक्षणाचा अधिकार व सुरक्षित बालपण मिळवून देणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. जागतिक बालकामगार विरोधी दिन, त्याची संकल्पना किंवा थीम 2026 करिता काय असणार आहे तर पहा, बालकामगारांना रेड कार्ड, मुलांसाठी न्याय, प्रौढांसाठी सन्मानजनक काम अशा स्वरूपाची ही थीम त्या ठिकाणी निश्चित केली. ही संकल्पना मुलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची सरकार, समुदाय आणि नियोक्त्यांची त्या ठिकाणी जबाबदारी अधोरेखित करते. पुढील दिनविशेष जाणून घेऊ. ज्येष्ठ नागरिकांच्या विषयीचा महत्वाचा 15 जून हा दिवस ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंधक दिन म्हणून त्या ठिकाणी पाळला जातो. याबद्दल ज्येष्ठ नागरिकांचा मोठ्या प्रमाणात जो छळ होतो त्यांच्या विरोधात आवाज उठवून आणि त्यांच्या रक्षणाकरिता म्हणून यासाठी या दिवसाची सुरुवात करण्यात आलेली होती. या संदर्भात जाणून घेऊया. 15 जून रोजी हा दिवस त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंधक दिन म्हणून साजरा केला जातो. उद्देश काय नेमका याचा तर पहा, ज्येष्ठ नागरिकांवरील शारीरिक, मानसिक, आर्थिक किंवा भावनिक छळाविरुद्ध आवाज उठवणे आणि समाजात त्याविषयी जागृती निर्माण करणे हा या दिवसाचा साजरा करण्यामागचा पाळण्याचा मुख्य उद्देश आहे. थीम यावर्षीची निश्चित करण्यात आली होती. या दिवसाची मध्यवर्ती संकल्पना म्हणून आपण किंवा थीम बियॉन्ड अवेअरनेस मेकिंग एल्डर अब्यूज प्रिव्हेन्शन वर्क, जागरूकतेच्या पलीकडे वृद्ध अत्याचार प्रतिबंध प्रत्यक्षात आणणे अशा स्वरूपाची या ठिकाणी थीम या वर्षाची या दिनाची निश्चित करण्यात आली. पुढं काही प्राण्यांच्या संवर्धन संरक्षणाकरिता महत्वाचे दिनविशेष आपल्याला पाहायला मिळत आहेत. जानेवारीपासून अगदी आपण हा जो सुरुवात झाली असं म्हणू जूनपासून, तर इथून पुढे आपण कंटिन्युअसली दर महिन्याच्या शेवटी महत्वपूर्ण दिनविशेषचा आढावा या ठिकाणी घेतोय, ज्याचा फायदा आपल्याला निश्चितपणे होणारच आहे. तर जानेवारी ते डिसेंबर या दरम्यानच्या काही प्राण्यांच्या संवर्धनाकरिता, संरक्षणाकरिता महत्वाचे दिनविशेष त्या ठिकाणी साजरे केले जातात. तर जून महिन्यात 17 जून हा जो दिवस आहे तर जागतिक मगर दिन म्हणून हा साजरा केला जातो. हे थोडक्यात याबद्दल आपण माहिती जाणून घेऊ. जागतिक मगर दिन 17 जून, दरवर्षी हा 17 जूनला साजरा केला जातो. उद्देश काय? मगरी, सुसर किंवा घडियाळ यासारख्या अतिप्राचीन सरपटणाऱ्या प्राण्यांचं रक्षण करणे, त्यांच्या अधिवासाचं जतन करणे आणि मानवामध्ये त्यांच्याबद्दलची जाणीव निर्माण करणे हा या दिवसाचा साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश आहे. तर या वर्षाची थीम निश्चित करण्यात आली होती. प्रत्येक खवल्यामध्ये
एक वारसा इतिहास. ओके, लिगसी इन एव्हरी स्केल अशा स्वरूपाची थीम किंवा संकल्पना या जागतिक मगर दिनाची 2026 ची निश्चित करण्यात आलेली आहे. 17 जून मगर दिन, जागतिक मगर दिन. यानंतर जागतिक निर्वासित दिन. पुन्हा एकदा मी रिपीट करतोय, जून महिन्यात अनेक आणखीन दिन विशेष असतील, तुम्ही कमेंटद्वारे देखील तिथे मेन्शन करू शकता मित्रांनो इतरही दिन विशेष. मात्र परीक्षाभिमुख म्हणतोय मी पुन्हा एकदा, त्यामुळे त्याच दिनविशेषचा आढावा आपण घेतोय. 10 ते 12 एकूण दिनविशेष आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत जून महिन्यातील. ओके, बाकीचे दिनविशेष आहेत बरेचसे, ते तुम्ही कमेंटमध्ये कळू शकता. त्याद्वारे तेवढाही तेवढाच तुमचंही रिव्हिजन होणार असं म्हणू आपण. मात्र इथे परीक्षाभिमुख दिनविशेषचा आढावा जो घेण्यात आलेल्यापैकीच 20 जून आता आपल्याला पाहायचा आहे. 20 जून रोजी जागतिक निर्वासित दिन म्हणून तो साजरा केला जातो. जागतिक निर्वासित दिन कधी 20 जून. काय त्याचा उद्देश नेमका साजरा करण्याचा, तर युद्ध संघर्ष किंवा छळामुळे स्वतःचे घर सोडून पळून जाण्यास भाग पडलेल्या लाखो लोकांचे धैर्य, सामर्थ्य आणि लवचिकता यांचा सन्मान करण्यासाठी हा दिवस त्या ठिकाणी साजरा केला जातो. नेमका कशाकरिता इथे मेन्शन केलेला आहे. आणि मग पुढं थोडक्यात माहिती, निर्वासितांना भेडसावणाऱ्या समस्यांविषयी जागतिक स्तरावर जनजागृती करणे, त्यांच्या मूलभूत हक्कांचं रक्षण करणे ह्या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. युनायटेड नेशन्सच्या आकडेवारीनुसार जगभरात 11 कोटींपेक्षा जास्त लोकांना बळजबरीनं त्या ठिकाणी काही आपण जे मगाशी कारण पाहिले त्यामुळे विस्थापित व्हावं लागतं. या वर्षाची थीम निश्चित केली गेली 2026 ची मध्यवर्ती संकल्पना किंवा थीम जी निश्चित करण्यात आली होती या दिनाची, तर पहा, जोपर्यंत प्रत्येक जण सुरक्षित होत नाही, अंटिल एव्हरीवन इज सेफ अशा स्वरूपाची थीम. आश्रय, संरक्षण आणि निर्वासितांच्या हक्कांसाठी समान प्रवेशांवर संकल्पनेवरती भर दिला गेला होता. ऐतिहासिक महत्व. हा दिवस संयुक्त राष्ट्राच्या पुढाकाराने 1951च्या निर्वासित अधिवेशनाच्या रिफ्युजी कन्व्हेन्शनच्या 75व्या वर्धापन दिनाशी संबंधित आहे. जाणून घेऊया योग दिनाबद्दल. 21 जून जागतिक योग दिन. या ठिकाणी भारताच्या वतीने पुढाकार घेऊन 2014 मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये सुचवलं होतं की जागतिक स्तरावरती योग दिन हा 21 जून रोजी साजरा केला जावा. आणि त्याच धर्तीवरती या दिवसाची सुरुवात करण्यात आली मित्रांनो 2015 या वर्षापासून. तर एकूणच 13वा योग दिन या ठिकाणी अधिकृतरित्या 2026 मध्ये अलीकडेच 21 जून 2026 रोजी तो साजरा केला गेला. या दिवसाचं विशेष महत्व आणि त्याचबरोबर या वर्षासाठी या योग दिनाची थीम काय निश्चित करण्यात आली होती संयुक्त राष्ट्राच्या वतीने, ते देखील आपण थोडक्यात जाणून घेऊया. आकडेवारीच्या स्वरूपात या दिवसाबद्दल महत्वाचं असल्या कारण लक्षात घ्या, एकूणच हा युनायटेड नेशन्सच्या वतीने जागतिक स्तरावरती साजरा करण्यात आलेला एकूण 13वा योग दिन होता. 2015 मध्ये पहिला योग दिन साजरा केला गेला होता. जागतिक योग दिन 2026 विषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया. जागतिक योग दिन संकल्पना आहे योगा फॉर हेल्दी एजिंग, म्हणजेच निरोगी वृद्धत्वासाठी योग अशा स्वरूपाची थीम या वर्षाची निश्चित करण्यात आली. या संकल्पनेचा मुख्य उद्देश असा की योगाच्या माध्यमातून केवळ दीर्घ आयुष्यच नाही तर निरोगी, तंदुरुस्त आणि सदृढ जीवन त्या ठिकाणी जगता येऊ शकतं. येस, थोडक्यात थीम आणि उद्देश जाणून घेतलेला आहे. शॉर्टमध्ये महत्वपूर्ण माहिती प्रत्येक दिनविशेष बद्दल एक छोट्याशा या व्हिडिओमधनं परीक्षाभिमुख आपल्याला निश्चितपणे मित्रांनो कामी येईल. त्याकरिता सर्वांनी आवर्जून हे सर्व दिनविशेष नोट करा जून महिन्यातील आणि त्याचं रिव्हिजन करा. नक्कीच आपल्याला त्याचा 1 गुणाकरिता फायदा होणार आहे. यानंतर मित्रांनो ऑलिम्पिक स्थापनेचा दिवस जो आहे 23 जून 1894 या दिवशी ऑलिम्पिक संघटनेची स्थापना आपल्याला दिसून येते आणि त्याच कारणास्तव जून महिन्यात 23 तारखेला जागतिक ऑलिम्पिक दिन म्हणून तो उत्साहात साजरा केला जातो. त्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊ. सध्याला जागतिक ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष कस्ट्री कॉव्हेंट्री हे आहेत. झिम्बाब्वेच्या माजी क्रीडा मंत्री तसेच स्वतः त्या जलतरणपटू होत्या. 2 ऑलिम्पिक स्पर्धेत 2004च्या ॲथेन्स आणि 2008च्या बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी स्विमिंगमध्ये सुवर्ण पदक देखील मिळवलेलं होतं. स्वतः खेळाडू आहेत कस्ट्री कॉव्हेंट्री आणि लास्ट इयर मागच्या वर्षी 2025 मध्येच याच दिवशी त्यांनी आपला पदभार देखील स्वीकारला होता. त्यांच्या नियुक्तीची घोषणा मार्च-एप्रिल दरम्यान करण्यात आली होती. मात्र 23 जून 2025 रोजी त्यांनी पदभार स्वीकारला आणि सध्याला कस्ट्री कॉव्हेंट्री ह्या ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष देखील आहेत आणि त्या पहिल्या महिलाच अध्यक्ष म्हणून देखील तिथे आपल्याला रुजू झाल्याचं दिसून येतं. थोडक्यात जाणून घेऊ. मग आता दिनविशेषकडे येतो मी. ही महत्वाची माहिती होती मेन्शन केलेली आहे. तर 23 जून हा दिवस ऑलिम्पिक संघटनेचा स्थापनेचा दिवस, हा ऑलिम्पिक दिन म्हणून तो सर्वत्र साजरा केला जातो. याचं महत्व तसेच या दिवसाबद्दल याची थीम आपण जाणून घेऊया. दरवर्षी
23 जून रोजी जगभरात जागतिक ऑलिम्पिक दिन इंटरनॅशनल ऑलिम्पिक डे साजरा केला जातो. खेळाच्या माध्यमातून जगभरात एकता, शांतता आणि निरोगी जीवनशैलीचा प्रसार करणे हा या दिवसाचा काय आहे, मुख्य उद्देश आहे. या उद्देश थोडक्यात इथे मेन्शन केलेला. आणि मग थीम किंवा संकल्पना म्हणून आपण याची 2026 करिता मेन्शन केलेलं आहे. नोट करा व्यवस्थित. क्रीडा, पूल बांधणे व अडथळे तोडणे, स्पोर्ट्स, बिल्डिंग ब्रिजेस, ब्रेकिंग बॅरियर्स ही अशा स्वरूपाची थीम निश्चित करण्यात आली. ही थीम खेळांमधून मानवी बंधुभाव वाढवण्यावरती आणि सामाजिक सीमा ओलांडण्यावरती भर देते. यानंतर 26 जून रोजी दोन महत्वाचे दिनविशेष आपल्याला पाहायला मिळतात. एक, राजर्षी शाहू महाराज यांची जयंती असते. 26 जून सामाजिक न्याय दिन म्हणून तो सर्वत्र राष्ट्र म्हणजे राज्याच्या स्तरावरती तो साजरा केला जातो. तर त्या दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं हा जो दिवस आहे तर अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून देखील तो त्या ठिकाणी साजरा केला जातो. अंमली पदार्थाची होणारी तस्करी असेल, मोठ्या प्रमाणात वाढ ती रोखण्याकरिता यासाठी 26 जून हा दिवस तिथे साजरा केला जातो. जाणून घेऊ थोडक्यात या दिनाबद्दलचं महत्व. जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन दरवर्षी 26 जून रोजी जगभर साजरा केला जातो. उद्देश काय? अंमली पदार्थांचे सेवन आणि त्यांच्या अवैध व्यापाराविरुद्ध समाजात जागरूकता निर्माण करणे आणि भावी पिढीला व्यसनाच्या विळख्यातून वाचवणे हा या दिनाचा मुख्य उद्देश आहे. ओके. आणि थीम या ठिकाणी निश्चित केली गेली. जागतिक अंमली पदार्थाच्या समस्या, कायम असलेले मुद्दे, नवीन आव्हाने, नाविन्यपूर्ण प्रतिसाद या स्वरूपाची थीम निश्चित करण्यात आली होती. यानंतर दिनविशेष मध्ये 26 जून मी तुम्हाला मेन्शन केलं सामाजिक न्याय दिन, आणखी एक तो एक लक्षात ठेवायचा आहे. ओके. यानंतर जून महिन्यातील सर्वात महत्वाचा आणि शेवटचा दिनविशेष, जसं की आपण सुरुवातीला पाहत असताना जागतिक पर्यावरण दिन जो म्हटलो आपल्या परीक्षेकरिता तो महत्वाचा आहे आणि तो याआधी विचारून झालेला आहे, पुढील काळात देखील अपेक्षित असल्या कारणाने लक्षात ठेवायचंच. महत्वाचेच आपण सर्व पाहतो. त्यातल्या त्यात आणखीन इम्पॉर्टंट म्हणून पर्यावरण दिनासोबतच या ठिकाणी या दिवसात या महिन्यातील महत्वाचा आणखी एक दिवस म्हणजेच मित्रांनो राष्ट्रीय सांख्यिकी दिन 29 जून रोजी तो साजरा केला जातो भारतामध्ये दरवर्षी. उद्देश काय त्याचा? थोडक्यात सामाजिक आर्थिक नियोजन आणि धोरण निर्मितीमध्ये सांख्यिकीचे महत्व लोकांमध्ये अधोरेखित करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. मालनोबिस यांच्यामुळे हा दिवस 29 जून जो आहे तर तो त्या ठिकाणी साजरा केला जातो. असे काही महत्वपूर्ण दिनविशेष घेऊन आपण तुमच्या समोर आलेलो होतो. जून महिन्यातील काही ठराविक असे परीक्षाभिमुख, सातत्याने मी उल्लेख केलेला आहे त्याचा परीक्षाभिमुख या कारणास्तव की अनेक दिनविशेष तुम्हाला पाहायला मिळतील जून मध्ये. मात्र 10 ते 12 अति महत्वाचे IMP म्हणू आपण, ते आपण या द युनिक अकॅडमीच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्या समोर इथे मांडलेले आहेत. त्याचं मात्र आवर्जून रिव्हिजन करा. याच पद्धतीनं जून पासून आता पुढे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपण या दिनविशेष बद्दलचा आढावा घेत राहणार आहोत. महत्वाचे दिनविशेष, त्याचा उद्देश काय, कोणत्या कारणास्तव तो साजरा केला जातो आणि त्याची थीम त्यावर्षी काय निश्चित करण्यात आली, म्हणजे 2026 मध्ये काय थीम निश्चित करण्यात आली या संदर्भात सविस्तर असा आढावा पुढे घेत राहू. ही माहिती देखील तुम्हाला नक्कीच महत्वपूर्ण ठरेल. आणि मित्रांनो, आवडल्यास ही माहिती नक्कीच चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा. थांबूया इथेच. थँक्यू सो मच.